सुरुवातीला बातमी मुंबईत नाही। मुंबईमध्ये आज 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। गेटवे ऑफ इंडिया इथून काही वेळातच या अभियानाला प्रारंभ होईल। या अभियानामध्ये मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचा देखील यामध्ये सहभाग असणार आहे। तर मुंबईमध्ये आज 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान हे राबवलं जात आहे। गेटवे ऑफ इंडिया इथून काही वेळातच या अभियानाला सुरुवात होणार असून या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहतील आणि या अभियानामध्ये मुख्यमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधी देखील सहभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। दरम्यान गेटवे ऑफ इंडिया या परिसरातून रुपाली बडवे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, अगदी थोड्याच वेळात अभियानाला सुरुवात होते, कशा पद्धतीची तयारी पाहायला मिळते आणि किती वेळात मुख्यमंत्री त्या ठिकाणी दाखल होत आहेत? मुंबईला स्वच्छ करण्यासाठी एक स्वच्छ महाराष्ट्र अशी एक मोहीम जी आहे ती खरं तर मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या आपण गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये आहोत। आपण या ठिकाणी पाहत आहात की मोठ्या संख्येने सगळे जे सफाई कर्मचारी आहेत ते खरं तर या ठिकाणी जमलेले आहेत। स्वच्छ माझा महाराष्ट्र हे जे अभियान आहे ते मुंबईभरात राबवलं जाणार आहे। मुंबईच्या आज जवळपास 10 ठिकाणी या अभियानाची सुरुवात जी आहे ते मुख्यमंत्री हे फ्लॅग ऑफ केल्यानंतर सुरुवात होईल। आज जवळपास थोड्याच वेळात म्हणजे 9 वाजता जे आहे ते मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होतील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी प्राथमिक जो कार्यक्रम आहे म्हणजे काही भाषणं असतील किंवा मग दीप प्रज्वलन असेल, हा कार्यक्रम पडल्यानंतर मुख्यमंत्री जे आहे ते एकूणच या संपूर्ण स्वच्छतेच्या शुभारंभाला सुरुवात करतील। या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण पाहत आहोत की मोठ्या संख्येने सगळे कर्मचारी वर्ग जे आहे ते या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांच्या सोबतच अनेक मोठ्या संख्येने आपण बघतो की कॉन्ट्रॅक्टर सुद्धा जमलेले आहेत। अशाच पद्धतीने प्रत्येक कर्मचाऱ्याला झाडू असेल किंवा मग ग्लव्ज असेल अशी सगळी जी सेवा आहे, जी सुविधा आहे ती खरं तर पुरवण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण बघतो की मोठ्या संख्येने हा संपूर्ण जो पट्टा आहे या ठिकाणी खरं तर सगळे सफाई कर्मचारी जे आहेत ते खरं तर जमल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघतो की नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने सुद्धा यांचं जे प्रतिष्ठान आहे त्यांची देखील काही मंडळी जी आहेत ती खरं तर या ठिकाणी आलेली आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच मोठ्या संख्येने सगळे लोकप्रतिनिधी जे असणार आहेत ते सुद्धा खरं तर या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होणार आहेत। आपण या ठिकाणी सुद्धा बघत आहोत की मोठ्या संख्येने जे सगळे पालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुंबईमध्ये आज 10 ठिकाणी जे स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे त्याची सुरुवात खरं तर आज गेटवे ऑफ इंडिया या परिसरातून खरं तर होताना पाहायला मिळत आहे। आपण बघितलं तर काही दिवसापूर्वी ठाण्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अशाच पद्धतीने स्वच्छता अभियान राबवलं होतं आणि मुंबईमध्ये आज मग वर्सोवा असेल किंवा मग भायखळा असेल आणि हा संपूर्ण जो पट्टा आहे गोवंडी असेल, ह्या संपूर्ण पट्टामध्ये विविध पद्धतीने खरं तर स्वच्छता जे अभियान आहे ते खरं तर राबवलं जाणार आहे आणि या सगळ्याची सुरुवात आता थोड्याच वेळात होईल। मुख्यमंत्री या ठिकाणी आल्यानंतर मुंबईभरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे आणि एकूणच त्याची जी सुरुवात आहे ती झूमच्या माध्यमातून खरं तर सगळे ज्या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्याच्या वतीने जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण बघतो की झूमच्या माध्यमातून ह्या संपूर्ण ठिकाणी थोड्याच वेळात रुपाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होतील आणि या मोहिमेला प्रारंभ होणार आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।